हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सकाळपर्यंत पवना धरणात 85.75% पाणीसाठा नोंदवण्यात आला असून अवघ्या 24 तासात 2.83% वाढ झाली. तर यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जूनपासून तब्बल 68.95% वाढ झाल्याने धरण वेगाने पूर्ण क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे मावळसह पिंपरी चिंचवड परिसरासाठी ही अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. गेल्या वर्षी याच दिवशी पवना धरणात 77.80% पाणीसाठा होता. त्याच्या तुलनेत यंदा धरणातील जलसाठा अधिक असल्याने आगामी काळातील पाणी पुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढत असून जलसाठ्यात दिवसागणिक भर पडत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पवना धरण हे मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे जलस्रोत आहे. यंदा मान्सूनने दमदार हजेरी लावल्यामुळे धरणातील जलसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला असून पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती आणि औद्योगिक वापरासाठीही मोठा आधार मिळणार आहे. धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याने जलसंपदा विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आवश्यकतेनुसार सांडव्यावरून विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावं असं आवाहन करण्यात येत आहे. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, पवना नगर. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.